चला 1 ओव्हर पर्यंत सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आपण पाहतो. मयूर आणि त्याच्या सोबतीला नीलकंठ. क्वार्टर फायनलची मॅच जो संघ जिंकेल तो थेट सुपर 4 मध्ये पोहोचणारा संघ तुम्हाला बघायला मिळेल. सेमी फायनल मध्ये पोहोचणारा तो संघ असेल. यानंतर जी लढत होणार आहे श्रीराम स्पोर्ट संत कृपा एंटरप्राइजेस जांभूलपाड्याच्या विरोधात सोनूआई बरुआई बालकुम या दोन संघांदरम्यान पुढील लढत तुम्हाला बघायला मिळेल. चला पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये त्या दोन्ही टीमनं टॉस करण्यासाठी तयार राहायचं आहे आणि जोही टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल त्या संघाला पेनल्टी दिली जाणार आहे. सोनूआई बरुआई बालकुम विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा यानंतरची लढत. त्यानंतर मॅच होणार आहे गावदेवी कोलिवलीच्या विरुद्ध 94 कामन आणि तदनंतर सामना होणार आहे टीम वडवली ब वर्सेस गोरसई ब आणि त्यातून विजेता संघ खेळेल प्रचित 11 उत्तनच्या सोबत. ती असेल शेवटची क्वार्टर फायनल. बक्षीस पात्र ही लढाई आहे. जो जिंकेल सेमी फायनल मध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ तुम्हाला बघायला मिळेल. टीम जुन नांदुरकी आणि वाशेरेच्या या दोन संघांदरम्यान सुरू असलेली लढत तुम्हाला बघायला मिळते. आज स्पर्धेचा अंतिम दिवस 4 ओव्हरची मॅच आहे. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सायंकाळचं सत्र आणि सोसाट्याचे वारे आपण पाहतोय क्रीडांगणावरती. षटक क्रमांक पहिला घेऊन वाशेरे टीम कडून गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय जय शेलार. लेट्स प्ले गेम ऑन. पंचांचा अधिकृत इशारा. एकदा जोरदार टाळ्या. पहिला क्वार्टर फायनलचा सामना स्पर्धा टेंभवलीची आणि पहिल्याच बॉलवर जबरदस्त फटका मयूर पाटीलच्या बॅटमधून. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे दणदणीत चौकार. पहिल्याच बॉलवर आगाज केलाय चौकारानं. व्हॉट अ शॉट हियर. शॉट ऑफ लेन बॉल आणि बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला भिरकावून दिलं. जयेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द राऊंड. येस येस ओव्हर द विकेटने येतोय. एक्झॅक्ट मिड विकेटला कॉम्बॉक्स आहे. विकेटनं पंचांचा व्हाईट बॉलचा आहे देखील इशारा आलाय. बॉल काय मूव्ह करतोय. एक्झॅक्ट बॉलर कुठनं निघतोय. पाच धावा स्कोर कार्डवरती आहेत. पुन्हा एकदा स्वीप केला. फिल्डर आहेत उपस्थित. हो थोडंसं फंबळ आणि लगेचच दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. स्टार्ट चांगली मिळाली टीम जुनांदुर्कीला परंतु वाशेरी टीमचा आपण जर विचार केला तरी स्पर्धा त्यांच्यासाठी खूप चांगली राहिली आहे आणि या मॅच मध्ये जर त्यांना जुनांदुर्की संघाला कमीत कमी धावांवरती थांबवायचं असेल तर मयूर पाटील ची विकेट त्यांना लवकर शोधावी लागेल. फोर्स केला मिड ऑफला फिल्डर आणि विकेटची चर्चा सुरू होते आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. बिग विकेट. पहिला धक्का त्या ठिकाणी लागतोय आणि एक मोठा धक्का. जय शेलारनं
फायनली सफलता मिळवून दिली आणि तसाही अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठी या गोलंदाजाला ओळखलं जातं. करण पाटील आल्या तिसऱ्या क्रमांकावर. सजावट प्रणय मंडप डेकोरेटर्स जोशी परिवाराचं खरं तर आभार मानू आम्ही. नववधूप्रमाणे मैदान सजवलंय. पुन्हा एकदा ओहो आल्या आल्या स्वीप करायचा होता. लाऊडली अपील करण्यात आली आणि फलंदाज बाद. वन मोर विकेट. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. करण पाटील ऑन हिज वे. आई गावदेवी वाशेरे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय सध्या कमबॅक करत असताना. बॅक टू बॅक 2 खेळाडूंना बाद केल्या आणि टानचा गजर होतोय पहा. ही जयेश शेलारची किमया. त्यांना आजवर अनेकदा संकटातून संघाला बाहेर काढले आणि संकट मोचकाची भूमिका त्यांना बजावली. हॅट्रिक शंभरड्यावरती आपण पाहतोय आता गोलंदाज जयेश शेलार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं ऑप्शनच्या खूप जास्त बाहेरून बॉल खेचण्याचा प्रयत्न केला. हॅट्रिक बॉल असेल आणि गोलंदाज जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. तुषार भोईर आला नवीन बॅटर. चला यानंतर जी लढत होणार आहे दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचा. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल बालकुमच्या विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा आणि तदनंतर गावदेवी कोलिवली विरुद्ध 94 कामन. हो पहिलाच बॉल लॉफ केला मिड विकेटला. चांगला फटका आहे. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो ड्रॅग करण्याचा प्रयत्न होता. लेंथ बॉल मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. थोडासा फंबल आणि लगेचच 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 13 धावा धावफलकावरती. स्टार्ट चांगला मिळालाय टीम जुन अंदुरकीला. परंतु 2 विकेटचे जे कॉलम आहे ते बघता कुठेतरी आता अडचण वाढू शकते टीम जुन अंदुरकीची. म्हणजे दोन्ही टीमचा आपण विचार केला तर एक बॅलन्स स्टार्ट. 13 धावा देखील मिळाल्या. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील चांगली सुरुवात आणि 2 विकेट मिळाल्या. म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी ही चांगली सुरुवात आहे. अजित ठाकरे जुन अंदुरकी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 एंड बदलला जाईल. मानिपाडा एंड कडनं आता गोलंदाजी करण्यासाठी आणि समोर लेफ्टी बॅटर आहे. ही हा जो गेम प्लॅन आहे तो बेटर आहे टीम जुन अंदुरकीच्या फलंदाजी करिता. कारण हा जो एंड आहे तो लेफ्टी बॅटरसाठी लाभदायक आहे. पहिल्या एंडनं राईट हँड बॅटरनंच पूर्णपणे बॉल फेस केले. परंतु इथून गोलंदाज रितेश शेलार आलाय. त्याच्याकडे वेग भन्नाट आहे. सातत्याने आपण वाशेरी संघातून त्याला खेळताना बघत आलो. पीटीसी मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. पहिलाच बॉल ड्राय करण्यात आला समोरच्या दिशेनं. लॉंग ऑनला फिल्डर येतात. दुसरा धावेचा प्रयत्न सहजगत्या आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला 15 या आकड्यावरती. डेफिनेटली इथून वाशेरी टीमचा मानस असेल की अंडर 50 50च्या आतमध्ये थांबवलं तर डेफिनेटली आपण चेस करू शकतो. असा बॅटिंग ऑर्डर आपल्याकडे आहे आणि टीम जुन अंदुरकीचा हेच इंटेंट असेल की 50+ 50चा वर धावा जर आपण केल्या तर इथे सायकोलॉजिकली प्रेशराईज वाशेरी संघाला करू शकतो. त्याच्यामुळे आता इथून गेम प्लॅन दोघांचे सेट आहेत. परंतु ते प्लॅनिंगला एक्झिक्यूट करणं ते क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं. फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडासा बदल. डीप मध्ये पॉइंटला फिल्डर आहे. लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट
स्क्वेअर लेग थोडस बॅकवर्ड उभा आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे धावबादची संधी आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. बिग विकेट. अगदी फुल लेंथ हा बॉल होता आणि त्याच्यावर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला ते धाव घेणं खरं तर ते कठीणच होतं आणि 15 धावा धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळतात. तुषार भोईर या फलंदाजाला कुठेतरी एक संधी मिळाली होती, वर प्रमोट करण्यात आलं होतं. सुरुवात त्याला चांगली मिळाली परंतु दुर्दैवीरित्या त्याचं बाद होणं संघासाठी फार मोठं नुकसान. फुल टॉस बॉल हवेत. झेलची संधी आहे. आणखी एक फलंदाज बाद. नीलकंठ काटेकर बॅक टू द डग आउट. ही जोडी आहे. रितेश पुन्हा एकदा येता क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील करण्यात आला. बॅटची आतली कडा होते आणि त्याच्यावरती फक्त एकच धाव मिळते. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवर धावा झाले त्या 16 धावा. चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा आल्यानंतर पलटवार होणं गरजेचं होतं आणि तो पलटवार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. तो म्हणजेच गोलंदाज रितेशच्या माध्यमातून. दरम्यान आगमन झालेला आहे आमचे सहकारी समालोचक मिस्टर ओमकार शेट्टे सर. वेलकम. रितेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. रिव्हर्सचा फटका परंतु समोर लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव. काय पलटवार पाहायला मिळाला. येस वेलकम सर. थोड्याच वेळात बाबूशहांचं देखील आगमन होईल. आज ओमकार शेट्टे सरांचा आवाज देखील तुम्हाला स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. रितेशनं काय कमबॅक केला. इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी ओळखला जातो हा खेळाडू. यावेळेला ऑन साइडला लॉफ केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. जबरदस्त फिल्डिंग. व्हॉट एक्सलंट स्टॉप हिअर. आउटस्टँडिंग. क्षेत्ररक्षण हा महत्वाचा भाग राहिला क्रिकेटच्या खेळामध्ये आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. यशस्वी षटक या ठिकाणी आपल्याला रितेशचं बघायला मिळालं. त्याला एक सफलता देखील मिळाली आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. 2 षटकांच्या अंती 18-4 टीम परिध 11 झून आंदुर्की. अजित ठाकरे देखील या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि विकेट बनवण्यासाठी खरं तर मातीची व्यवस्था अजित ठाकरे यांनी देखील आम्हाला योगदान दिलं. म्हणजे ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सफल करण्यासाठी आम्हाला मोलाची साथ दिली त्या सर्वांचा मी मनापासून खरं तर आभार मानतो.
कारण त्यांची जर साथ येथे मिळाली नसती तर एक यशस्वी स्पर्धा द केक क्राउन कंपनी ट्रॉफी ही आज सफल होऊच शकली नसती. अंतिम दिवस रात्रींचा खेळ. नितेश शेलार आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. टॉप ऑर्डरचे 4 खेळाडू बाद झालेत आणि आता थोडीशी अडचण जुना अंधुकी संघाची वाढत असताना, कारण एक मोठी मॅच आहे, जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये पोहोचणार, सेमी फायनल मध्ये पोहोचणार. फुल टॉस, बॉल हवेत आणि पकडलाय झेल. वन मोर विकेट. आणखी एक फलंदाज त्या ठिकाणी फेल होतोय. बिग लॉस फॉर द टीम जुना अंधुकी. निम्मा संघ गारज झालाय. 5वा धक्का लागत असताना हिटनी बॉल होता, फुल टॉस होता, परंतु त्या फुल टॉस वर फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. नवीन बॅटर विशाल राऊत आला. 7व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतोय आणि यानंतर जी लढत होणार आहे टीम बालकुमच्या विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा, त्यानंतर होईल गावदेवी कोलिवली विरुद्ध 94 कामन आणि तदनंतर वडवली बी विरुद्ध गोरसे बी. चला, सर्व टीमनं वेळेवरती पोहोचायचं आहे. नितेश पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. विशाल राऊत आल्या. हार्ड हिटिंगचं रेप्युटेशन हा फलंदाज ठेवतोय, परंतु आता संघ अडचणीमध्ये आहे. आज त्याला जरूर त्याच्या नावारूपाला साजेसा खेळ करावा लागेल. एका बाजूने जो दबाव वाढवलाय वाशेरी संघाच्या गोलंदाजांनी, तो कमालीचा मोमेंटम पूर्णपणे आपल्या बाजूने घेत असताना फुल टॉस. यावेळेला पुन्हा झेलची संधी आहे. ओ, यावेळेला कॅच सुटलाय. निर्णय सर, सिक्सर. यस, कॅच सुटला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर आलाय. अजित ठाकरे यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. झेल सुटला आणि या जरूर सिक्सर आपल्याला बघायला मिळतोय विशालच्या बॅट मधून, परंतु इथे जरूर संधी मिळालेली आहे. चोवीस 24 रन्स. नितेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ड्राइव्ह करण्यात आला अलॉंग द कार्पेट. एक धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 25 आकड्यावर 25 रन्स. सिक्सर आल्यानंतर कुठेतरी पलटवार करतोय, कारण बॅक टू बॅक 2 फुल टॉस होते. याच गतीने धावा जोडल्या गेल्या तर डेफिनेटली 40 धावा स्कोर कार्ड वरती दिसत आहेत आणि त्या दिशेनं जावं लागेल टीम जुनांदूरकीला. ओहो, स्वीप करायचं होतं यावेळेला. एक्झॅक्ट काय घडलंय, पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. 1+1 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जातील. सत्तावीस धावा धावफलकावरती. $27 on the board now. पुन्हा एकदा बॉल तयार. कमी गतीने टाकलाय. पुन्हा वाईड. एक्स्ट्रा धावा येत आहेत. धावसंख्या एका धावेने आता पुढे जाताना धावफलकावरती 28 धावा.
आणि कुठेतरी दुसऱ्या ओव्हरमध्ये रितेशनं जो दबाव वाढवला होता तो दबाव आता कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न गोलंदाज नितेशने केला. ज्या वेळेला तुम्ही इथून कन्सिस्टंटली सातत्याने चांगला परफॉर्म करता त्यावेळेला डेफिनेटली तुमचं यश मिळत असतं. नितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. कमी गतीने टाकला अक्रॉस द लाईन. फटका ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेटला फिल्डर येतात. एक धाव. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय धावफलकावरती. 29 धावा. पुन्हा एकदा बोल तयार. हो, कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता. मयूर म्हात्रे समोर आणखी एक वाईट बॉल आलेला आहे. एक्स्ट्रा धाव तिथे मिळते. धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 30 वर. श्याम कारभारी साहेब जुनांदुर्कीचे उद्योगपती त्यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि टीम जुनांदुर्कीला देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलंही आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. धावसंख्या 30 आहे धावफलकावरती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत तिसरा वाईड आलाय. एक्स्ट्राच्या धावा येत आहेत आणि आता कुठेतरी एक चांगली टोटल टीम जुनांदुर्कीसाठी. ओ, प्लॅन मिस. इथे चांगला बॉल. फुल्लर लेंथ होता आणि बरोबर लाईनच्या आत न येता खेळण्याचा प्रयत्न केला. हर्ष जरूर शुभेच्छांचा वर्षा होतोय. हर्षद म्हात्रे यांच्याकडून देखील टीम जुनांदुर्कीला शुभेच्छा येतात. त्यांचेही स्वागत आहे. देवानंद सुभाष भोईर यांच्याकडनं देखील शुभेच्छा येतात. आपलं देखील स्वागत आहे. हो, आणि फलंदाज बाद होतोय. बॅटची एज. एज अँड टेकन. कटर होता आणि अगदी खूप जास्त बाहेरचा बॉल होता. त्याच्यावर छेडखानी करण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. नितेशला मिळाली आहे सफलता आणि याचबरोबर 3 ओव्हरचा केस संपन्न. 30 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. अंतिम षटक असेल आणि आता मानिपाडा इंकडनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज निलेश माघे येतोय बॉलिंग मार्कवर. विशाल आहे समोर आणि ललित पाटील आता नवीन बॅटर आलाय. थर्टी रन्स ऑन दी बोर्ड. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर या ओव्हरमध्ये किमान 12 धावा जोडण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असेल आणि गोलंदाज अंडर 10 10 पेक्षा कमी खर्च करण्याचा प्रयत्न करेल. ओ, रिव्हर्सचा फटका स्ट्रेट टू दी शॉट थर्डमॅन. स्विच हिटचा फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनला आणि त्याच्यावरती फक्त एकच धाव. सिंगल स्कोर आता पुढे जाताना 31. टेंभोलीकरांचा क्रीडा महोत्सव. निलेश माघे राईट आर्म ओव्हर द विकेट. गावदेवी वाशेरे संघाकडून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे देखील होता. आता धावबाची संधी असेल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद.
नवीन फलंदाज विजय पाटील आता मैदानामध्ये एंटर होतोय. 31 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट, 31ला 7 सध्याची स्थिती आपण पाहतोय. परिध 11 जय हनुमान झू नांदुरकी संघ अडचणीमध्ये सापडलाय. 4 बॉल शेवटचे शिल्लक आणि विशाल त्याच्या बॅटमधून एक सिक्सर आतापर्यंत बघायला मिळाला. नवीन बॅटर विजय पाटील आलेला आहे. फुल टॉस पाठवल्या सर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. लो फुल टॉस आणि थेट भिरकावून दिल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दणदणीत सिक्सर. बॉलिंग युनिटला ताकद मिळेल आणि आई गावदेवी वाशेरे संघावर थोडंसं सायकोलॉजिकली प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. निलेश आता त्याच विचारात आहे. एक्झॅक्ट आता बॉल कुठे टाकावा. फुल टॉस आला, त्याच्याकडनं एक चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. त्याच्यावरती आलेला भव्य सिक्सर आणि या सिक्सरनं कुठेतरी आता पुन्हा एकदा एक वेगळी उंची घेण्याचा स्वप्न दाखवलं. भरारी घेण्याची एक वाट दाखवलेली आहे. चला टीम सोनोई बरोई बालकुम विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. उडचा बॉल मागेचा, यावेळेला फटका फसलाय आणि लॉंग ऑनला फिल्डर आहेत. फलंदाज बाद. समोरच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न होता आणि लॉंग ऑनला कोणत्या प्रकारे चुकी झालेली नाहीये. झेल पकडत असताना विशाल मात्र आता मैदानाच्या बाहेर होतोय. क्वार्टर फायनल मध्ये आज बॅटिंग परफॉर्मन्स टॉप ऑर्डर मध्ये थोडासा आपल्याला कमजोर बघायला मिळाला. बॅटिंग मध्ये फ्लॉप शो पाहायला मिळाला. नवीन बॅटर तनेश म्हात्रे 10व्या क्रमांकाचा फलंदाज आता मैदानामध्ये एंटर झालाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. तनेश म्हात्रेला सुद्धा संधी मिळालेली आहे. ओ हो, काय फटका आहे. जबरदस्त स्लॉग हिट. एक धाव इथे मिळाल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. एक बाकी आहे दादा. 9 विकेट झालेल्या आणि आता शेवटचा खेळाडू मैदानात आलाय. शेवटचा चेंडू देखील आहे. 39. अक्षय पाटील टॉप 4 मध्ये असं नाही सुपर 8 पर्यंत पण देता येईल, पण टॉप 4 पर्यंत काउंट आहे. ओ रिव्हर्सचा फटका आणि सरळ फिल्डरला निवडलाय. शेवटच्या बॉलवर देखील विकेट आणि याचबरोबर सर्व बाद. परिधी 11 जर्मन झून अंदुरकी 39 धावा
आणि सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 40 धावांचं लक्ष असेल आई गावदेवी वाशेरे संघाला. भावेश पाटील यांच्याकडून भावेश गोराटकर यांच्याकडून या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या त्यांचं देखील आम्ही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला सोनोई मरोई बालकुम टीम आणि त्यांच्या विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूलपडा. जर दोन्ही कॅप्टन आले नसतील तर चेक. चला कोदिवली आणि कामन कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण त्वरितच रिपोर्टिंग करायचं. दोन्ही कॅप्टन जर आला असेल तर प्लीज आपण टॉस साठी या. आणि आता आज प्रथमतःच टेंभोलीमध्ये आय थिंक दुसऱ्यांदा आलेत परंतु या स्पर्धेमध्ये प्रथमतः त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ वाकलन डोंबिवली मिस्टर ओमकार शेटे सर इन कॉम बॉक्स. थँक्यू. थैंक यू सो मच समीर. तर वेलकम बॅक. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थोडासा आवाज आहे मायक्रोफोनला, थोडा बेस दे. हॅलो माइक शेक. केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 पर्व दुसरं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा. जवळजवळ भिवंडीच्या डायरेक्ट टोकालाच आपण आहोत टेंभोली. आणि तिकडेच तुम्ही पाहता द केक क्राउन कंपनी ट्रॉफी. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट लक्षात घ्या. नेक्स्ट मॅच खेळणाऱ्या टीम कोळिवली आणि 94 कामन. आज सुपर 8 आहे. एकही मिनटं तुम्हाला एक्स्ट्रा दिला जात नाही आहे. बट कोणत्याही टीमला पेनल्टी लागू नये हा एक आमचा आज महत्त्वाचा खरं तर या ठिकाणी मुद्दा आहे. बट जर का 2 ओव्हरच्या ब्रेकमध्ये कॅप्टन इथे जर अवेलेबल नसेल, ज्या टीमचा कॅप्टन उपलब्ध नसेल त्या टीमला टॉस विन दिला जाईल. आणि त्या सोबतीनं कॅप्टन अवेलेबल नसेल तर तुम्हाला आधी 2 रन आणि जशा जशा ओव्हर्स पुढे जातील बॉल आणि रन्स पेनल्टी इम्प्लिमेंट होत जाईल याची काळजी घ्या. 94 कामन आणि टीम कोळिवली. दिस इज लास्ट अँड ऑफिशियल कॉल. मॅच ऑन. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं काढलाय. बॉल सरळ चालला डीप बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. ज्या गावानं यांना अख्खं महाराष्ट्र गाजवलं त्या गावामध्ये आज आपण आहोत. प्रचंड क्रिकेटच्या पटलावरती मेहनत करत या डोंगर माथ्याच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं खेडेगाव. आता म्हटलं जातं ना अख्ख्या महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे टेंभोलीकरांचं नाव नाही. त्या टेंभोलीचा अभिमान. अर्थातच तुम्ही स्पर्धा पाहताय प्रशांतदा पंढरीनाथ गोराटकर आणि त्यांच्या सोबतीनं परेशदा गोराटकर यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं केक क्राउन कंपनीचं आयोजन. मागच्या बॉलवरती 4 त्यानंतर आली सिंगल. टार्गेट 40 ऑल आउट झाला होता पहिल्या डावामध्ये जो नांदुरकीचा संघ. बट काय फरक पडतोय. रन्स बनले 40 जिकडे फाईट बॅक केलं जाऊ शकतं. धावफलकावरती धावा आतापर्यंत झालेत 5. आई गावदेवी वाशेरे आणि त्यांना फाईट करतीया
परिधी 11 जू नांदुरखी. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. परेश बॅटिंग करतो, 2 चेंडू 5 आता अनिकेतला स्ट्रायकर एंडला. खूप सुंदर आयोजन आहे. प्रशांतदा परेशदा त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. फुल टॉस ऑन साईडला टर्न केला, पॉवर प्ले ऑन, रन्स ऑन आणि बॉल चालला मिड विकेटला, सीमा पार 4. उपस्थित झालात. जर 2 ओव्हरमध्ये तुम्ही टॉससाठी नाही पोहोचला तर 2 रनची पॅनल्टी आणि प्रतिस्पर्धी टीमला टॉस विन दिलं जाईल. आणि त्यानंतर नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. रूल्स आर रूल्स, रूल्स बदलने नाही चाहिए. सूर्या बॉल तयार, टप्पा पडला, चालला बॉल डावा स्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. तर या नांदुरकीचे आदरणीय उद्योगपती या व्यासपीठावरती करूयात आपण मनोगत. आलाय षटकार, सामना खुला केलाय टीम वाशेरेनं. यासाठीच वाशेरेचं क्रिकेट ओळखलं जातं. 21 फेब्रुवारीला झालेली सुरुवात, 25 फेब्रुवारीचा आजचा दिवस, जे हनुमान टेंभवली व ग्रामस्थ मंडळ आयोजित पर्व दुसरं भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा तुमच्या समोर. आणि अतिशय सुंदर हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. चेंज ऑफ पेस, कमी गतीनं टाकलाय, हवेचा प्रवाह आहे, बॉल वाऱ्यासोबत वार्तालाप आणि त्या सोबतीनं चाललाय मिड विकेट, सीमा रेषा बाहेर. रणमिती 6. आला षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त तोडफोड झाली आहे. 3 चौकार आलेत, 2 षटकार आलेत, धावा तब्बल बनवले 26 आणि काय तुफानी बॅटिंग केली फलंदाज अनिकेत शेलार. शेलारची पावर तुम्हाला पाहायला मिळाली. मागचा बॉल कॅच व्हायला हवी होती खरं तर, ज्या अनुषंगानं मिसटायमिंग झालं होतं. मग हवेचा प्रवाह इतका, म्हणून तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जिकडे वारा तिकडे मारा. 26 बनलेत म्हणजे 24 मध्ये पाहिजे फक्त 14. 18 पाहिजे. टार्गेट कितीच आहे? येस, 18 चेंडू 14, 4 षटकांची मॅच आहे. 40 रनचेस खूप चांगलं होतं. ऑल आउट होऊन देखील टीम, मात्र इकडे 18 बॉल 14. पहिल्या इनिंगमध्ये आवाज तुम्ही ऐकलात आमचे मित्र समीर ठाकरे. काल देखील जून नांदुरकीचा संघ खूप चांगला खेळला. आमण्याची स्पर्धा उपसरपंच चषक क्वालिफायर मॅचमध्ये भावाळे संघासोबत त्यांना पराभव वाटायला आला. आणि आज देखील इकडे ही टीम खेळतीये. परेश आणि त्याच्या सोबतीनं अनिकेत, सध्या ही जोडी तुम्हाला खेळताना पाहायला मिळते. परेश महाजन सरांचं आगमन झाला. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक लेजंडरी क्रिकेटर अँड अंपायर, मोस्ट वेलकम. बॉल होता या बॉलिंग ट्रॅकवर. स्विच हिटचा फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहे, ग्रेट कॅच, अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद. ओठी आउट. धक्का लागलाय. फायनली हा पहिला टीम वाशेरे संघाला 18 मध्ये 14 करायचे होते. आता समीकरण उरलंय. येणारे 17 बॉल आणि 14 धावेची गरज आहे. जे हनुमान क्रीडांगण टेंभवलीचं, याच क्रीडा नगरीनं अख्ख्या महाराष्ट्राला टेंभवलीचा टार्झन दिला. याच गावानं क्रिकेट नगरीला मोनिश मनीष यांसारखे ट्विन्स ब्रदर्स दिले. आदित्य भोईर सारखं एक मोठं नाव दिलं. सोहम, परेश गोराटकर, अल्ताफ
यांसारखी मोठी मोठी नावं दिली. सध्याच्या घडीला चर्चेत असणारं वेदांचं नाव याच टेंभवलीच्या क्रिकेटनं दिलं आणि टेंभवली सध्या ते गाव महाराष्ट्रामध्ये जर हॅशटॅग ट्रॉफीज जर तुम्ही मोजल्या तर सर्वाधिक 13 आणि त्या आहेत पूर्ण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट रायगड ठाणे जिल्ह्यात या टेंभवली गावाच्या नावावरती. त्याच गावामध्ये आपण आहात आणि तुम्ही पाहताय द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 26 बनवायच्यात अजून 14. परफेक्ट यॉर्कर वाईट यॉर्कर होता आणि चालला तिकडनं सरळ यष्टांच्या मागे. एक सिंगल तोपर्यंत ॲड केली जाईल. आज तुम्हाला इथनं विजेते बाहेर पडताना दिसतील. आज या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकावीराचा हकदार कोण आहे अर्थातच त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. आदरणीय गुरुनाथजी नांदुरकर सरांचं शुभागमन झालं. काका आपलं हार्दिक स्वागत. आणि शकील कुट्टी सरांचं शुभागमन झालं आणि सिद्दीक भावे सरांच्या भाषेत म्हणायचं झालं तर शकील कोट्टी. स्वागत आहे सर आपलं. 27 होत्या त्यामध्ये अजून एक सिंगल जोडली जाईल. त्यानंतर 2 धावा धावफलकावरती आता आपण ॲड करतोय. 29 अजून बनवायच्या 11. सध्या बॅटिंग कार्ड तुमच्या समोर होतं. मोस्ट रन्स सगळं काही तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की मालिकावीरासाठी एक 2 व्हीलर मोटर बाईक आहे. आज संध्याकाळचं सत्र रात्रीचं उत्तर आपल्याला मिळेल की या 2 व्हीलर मोटर बाईकवरती इथनं कोण स्वार होईल. एक सिंगल आणि आता झालाय ओव्हरथ्रो. मागे बॅकअप थोडंसं उशीर राहील तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण झाले. थर्डचा कॉल आणि रनआउटच्या स्वरूपात इकडे जाते विकेट. फलंदाज बाद. स्कोरर म्हणत असेल काय को टेन्शन दे रे हो भाई. 2 रन पूर्ण झाले होते तरी देखील नंतर काढली विकेट तिकडे रनआउटच्या स्वरूपात. कधी गरज नव्हती. हे इम्पॉर्टंट असतं तुमचं मैदानावरती किती संयम आहे. धावफलक 2 ने पुढे गेले 31. जर अशा विकेट सहित राहिला तर कधी ना कधी मॅचमध्ये काहीशी संधी जरूर जागी होईल. खूप मोठी मोठी पारितोषिकं या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जातात. द केक क्राउन कंपनी आणि पूर्ण परिवार कधी या स्पर्धेसोबत जोडला गेला आहे. केक क्राउन कंपनीच्या देखील अनेक फ्रँचाईज आहेत. आतापर्यंत जर टोटल आपण भिवंडीमध्ये पाहिला टोटल 12 फ्रँचाईज आहेत. म्हणजे केक क्राउन कंपनी आणि टेंभवलीच्या ट्रॉफीज सगळ्या जवळपासच आहेत. रिक्वायर्ड 3.86 वरती आलाय. मग अगदी समीकरण खूप सोपं वाटू लागलं टीम वाशेरेला. सेमीफायनल मध्ये इंटर होण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल. एक विकेट फलंदाज बाद होतोय आणि अजून एक धक्का लागलाय टीम वाशेरे संघाला. एका मागोमाग एक विकेट चाललेत. मोठं क्रिकेट आहे वाशेरे गावाचं. 2 टीम्स आहेत. दोन्ही संघ तितकंच मोठं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय बंडू गुराटकर यांचं शुभागमन झालं या व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 डॅशिंग अँड डायनामिक ऑर्गनायझर प्रशांत पंढरीनाथ गुराटकर, फाउंडर द केक क्राउन कंपनी आणि त्या सोबतीनं सर्वेसर्वा प्रशांत गुराटकर यांच्या सोबतीनं परेश गुराटकर. त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली 2 युवकांनी आज टेंभवली गावाकडे क्रिकेट पटलावरचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज तब्बल या मैदानावरती जर तुम्ही पाहिलात जवळजवळ तब्बल 2,10,000 रुपयापर्यंतची पारितोषिकं या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येतील. विजेत्यांसाठी ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केला बॅकलिफला अगदी खाली घेत. मिसफिल्ड अजून एक झाली आहे. परत मिळतील धावा या ठिकाणी 2 आणि ओव्हरथ्रो देखील झाला. जोपर्यंत बॅकअप येईल तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे चाललाय. टीम 94 कॉमन. आता पेनल्टी लागेल. टॉससाठी कॅप्टन्स कोलवलीचे रेडी राहा. 94 कॅप्टन अगदी जर तुम्ही उपस्थित नसाल तर आता रनची तर लागली आहे. पेनल्टी बॉलची देखील ॲड होईल याची काळजी घ्या. लास्ट अँड ऑफिशियल कॉल. रनची पेनल्टी 94 कॉमन तुम्हाला लागली आहे. आता जर नाही उपस्थित झालात तर बॉलची पेनल्टी इम्प्लिमेंट होत जाईल. कारण आज सुपर 10 आहे. एकही मॅच कुठेही आपल्याला थांबवायची नाही आहे. तर मग प्रत्येक टीमनं त्याची काळजी घ्या की ऑर्गनायझर्स अफाट मेहनतीनं खरं स्पर्धा भरवतो. अनेक जण म्हणाले मागचे 3 दिवस स्पर्धा रात्रीपर्यंत सुरू राहिली. अगदी ऑर्गनायझरची त्यामध्ये चूक काय. ऑर्गनायझर बरोबर दुपारी 2 वाजता लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम अंपायर कॉमेंटेटर या सगळ्यांसोबत रेडी असतो. फक्त तुम्हाला मैदानावरती येऊन खेळायचं आहे. तुम्ही जर 4 वाजताची रिपोर्टिंग 7 वाजता कराल आणि सकाळी 5:30ला जर तुम्ही म्हणाल की आम्हाला मॅचेस कंटिन्यू खेळायच्या आहेत त्यामध्ये ऑर्गनायझरचा दोष काय.
त्याच्यामुळे रूल्स आज एकदम कडक आहेत आणि ते सगळे तुम्हाला फॉलो करावेच लागतील. एकही नियम त्याच्यामध्ये बदल होणार नाही. 94 कॉमन लास्ट कॉल. मॅच संपेपर्यंत जर नाही पोहोचला कॅप्टन तर बॉलची पेनल्टी ऍड केली जाईल, याची काळजी घ्या. जिंकण्यासाठी करायच्यात येणारे 12 बॉल 7 धावा. फटका समोर, वॉड शॉट सरळ कॉम्बॉक्सच्या वरनं पाठवलाय. सेमीफायनलचे दरवाजे खुले करताना आला एक दमदार षटकार फलंदाज जयेश शेलारच्या बॅटमननं. शेलारचा वार बॉल सीमा पर. स्कोरर लेवल 1 धावेची गरज सेमीफायनल मध्ये दहाडण्यासाठी टीम आई गावदेवी वाशेरे क्रिकेट संघाला. 39 लॉस ऑफ 3. 39 ला 3 बाद. टीम 94 कॉमन. रिपोर्ट करा. फक्त 1 रनची गरज आहे. मॅच फिनिश. जयेश शेलार आज दुपारी जवळजवळ फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांचीच भाषा बोलू लागलाय आणि खतरनाक बॅटिंग मैदानावरती सुरू झाली आहे. आणि प्रत्येक मॅच मध्ये ॲज अ फिनिशर म्हणून जयेश शेलारचा रोल राहिलाय. 1 ओव्हर 17चा रनचेस पार करून टीम इथपर्यंत आली आहे. एकदा जोरदार टाळ्या शेलारसाठी. खूप सुंदर बॅटिंग त्याने केली. हार्ड लक टीम. जू नांदुरकी खूप चांगला प्रयत्न तुमचा राहिला. शेकहँड करा जू नांदुरकी. चला टीम वाशेरे, शेकहँड्स करूनच आपल्याला बाहेर यायचं. आणि वाशेरे म्हटलं की आदरणीय विश्वासदादा पाटील यांचं एक मोठं योगदान असतं. अभिनंदन विश्वासदादा, खूप साऱ्या शुभेच्छा. एक ट्रॉफी, एक कप नामदू आणि आज फायनली सुपर 4 मध्ये विश्वास पाटील आणि त्यांचा संघ आई गावदेवी वाशेरे या ठिकाणी सुपर 4 मध्ये आला. अंपायरच्या भूमिकेत आज तुम्हाला पाहायला मिळेल शानू शेठ कुरेशी, परेशदा महाजन, गोकुळ पाटील सर आणि शकील कुट्टी सरांना. आज आपण पाहता ग्रेट जॉब बॉईज. बेस्ट ऑफ लक. आज महत्त्वाचा दिवस आहे. खूप सारी जिम्मेदारी तुमच्या खांद्यावरती. या विश्वासदादा व्यासपीठावरती तुमच्या शुभ असते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनिकेत शेलार. गोलंदाजी करताना 2 विकेट, सॉरी मॅन ऑफ द मॅच अनिकेत शेलार आहेत ज्यांना बॅटिंग करताना 24 रन्स केलेत. आणि टीम वाशेरे शार्प ऑन 7 वाजता संध्याकाळी तुम्हाला इथे रेडी राहायचं आहे सेमीफायनल खेळण्यासाठी. चला मॅन ऑफ द मॅच साठी या. अनिकेत शेलार 24 धावेची एक तुफानी झुंजार खेळी ज्याच्या बॅटमधनं आली, तो अनिकेत शेलार ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. अतिशय सुंदर स्पर्धा. आयोजक श्री प्रशांत पंढरीनाथ गोराटकर आणि त्या सोबतीने परेश गोराटकर. पंडितजी गोले यांचं शुभागमन झालं. या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. चला विश्वासदादा पाटील यांच्या शुभ हस्ते पण देतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. खूप चांगली कामगिरी या ठिकाणी राहिली. अनिकेत शेलार बनले त्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच. आणि सुपर 4 मध्ये इंटर झाला. एका ट्रॉफीची किंमत काय असतं खरं तरी पडघा परिसरामध्ये आल्यानंतर वाशेरे टीमला चांगल्या प्रकारे माहिती आहे. ट्रॉफीसाठी केला जाणारा संघर्ष, ट्रॉफीच्या सन्मानासाठी केली जाणारी लढाई. अभिनंदन टीम वाशेरे. आई गावदेवी मातेच्या आशीर्वादाने उतरलेला संघ द केक क्राउन ट्रॉफी मध्ये सुपर 4 ला इंटर झाला. चला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार. आणि टीम 94 कॉमन चला परिधी 11चे पुरस्कार दे. आणि मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहता एक कुपन देखील आपण देतोय 31st. आणि अगदी ओके आपण ती ऑफ करतो 30%. कोणत्याही फ्रँचाइजला तुम्ही व्हिजिट करून ती ऑफर घेऊ शकता द केक क्राउन फ्रँचाइज सोबत. या विश्वासदादा आपला देखील शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देतोय. 2 मिनिटं थांबा. या दादाच्या शुभ हस्ते देखील आपण या ठिकाणी जॉईन करूयात. थोडी चर्चा आपण अनिकेत शेलार सोबत देखील करू. ते कुपन घेऊन कोणत्याही केक क्राउन फ्रँचाइजला व्हिजिट करा. तुम्हाला 30% ऑफ दिला जाईल. या अनिकेत शेलार सोबत 2 मिनिटं आपल्याकडे वेळ आहे, चर्चा करू. अभिनंदन. तर काय म्हणशील अनिकेत, कसा राहिला प्रवास? या हंगामातली ट्रॉफी खरं महत्त्वाची होती आणि त्यातल्या त्यात इतकी भव्य दिवस स्पर्धा टेंबवलीची
ही ट्रॉफी किती महत्त्वाची आहे? हो खूपच महत्त्वाची होती. किती जिंकल्यात आतापर्यंत या सीझनला? 10 झालेत. चला म्हणजे आता चांगल्या फॉर्ममध्ये ची बॅटिंग जयेश शेलारनं ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये केली स्पेशली, त्याच्याबद्दल 2 शब्द काय म्हणशील? तो तर फिनिशरच आहे, त्याच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो, कारण की त्या दिवशी त्यांनी मॅच फिनिश केली त्याच्यामुळे. आज जे आयोजन आहे ना ते केक क्राऊन नावाचा ब्रँड अगदी पूर्ण भिवंडी झळकतोय आणि टेंबवलीचं आयोजन पूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. कसं वाटलं ते केक क्राऊन कंपनीचं आयोजन? 3 दिवस झाले तर खेळतोय, तर खूप चांगलं वाटतंय. 3 दिवस खेळतं, आज पण खेळायचं आहे. बेस्ट ऑफ लक. संध्याकाळी बरोबर शार्प ऑन 7 वाजता, विश्वासदादा परत एकदा सांगतोय 7 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे, त्याची काळजी घ्या. टीम वाशेरे आणि सुपर 4मध्ये इंटर होणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे, आई गावदेवी वाशेरे. आणि यानंतर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. पूर्ण भारत विश्वातील एक नामवंत ब्रॉडकास्टिंग वेबसाईट प्रिन्स मूवीज लाईव्ह सोबत द केक क्राऊन कंपनी आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा प्रशांतदा गोराटकर आणि परेशदा गोराटकर पुरस्कृत जय हनुमान टेंबवलीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती. तोपर्यंत आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती आणि पुन्हा भेटू, जिथे लढाई 94 कामन आणि त्यांच्या विरुद्ध टीम इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ती म्हणजेच कोळिवली संघ. तर कोळिवली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. कामन ऑलरेडी पेनल्टी लागली आहे, इथनं लास्ट 5 मिनटं तुम्हाला आम्ही देतोय. त्या 5 मिनिटांमध्ये जर तुम्ही रिपोर्टिंग नाही करत आहात तर पेनल्टीमध्ये अजून वाढ होईल. धन्यवाद. तर टीम कोळिवलीचे या ठिकाणी कॅप्टन्स रेडी आहेत, बट एक सन्मान आपण करतोय. तर कोळिवलीचा सुपरस्टार वैभव पाटील, त्याचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. तर वैभवला विनंती आहे, यावं आपण. अगदी कोळिवली गावाचं नाव खरं तर पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नेलं. मला आजही आठवतं रॉकी ग्रुपची स्पर्धा 7व्या नंबरवरती बॅटिंगला येऊन वैभवनं मारलेले 2 षटकार पालघरमध्ये जाऊन कोळिवलीचं नाव त्यानं अभिमानानं घेण्यास खरं तर भाग पाडलं. बाजाराळी मनोर या टीमच्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेट खेळताना इज अ व्हेरी डेंजरस प्ले. आणि या वैभव, स्वागत आहे आपलं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचा सन्मान करतोय. द केक क्राऊन कंपनीच्या माध्यमातून प्रशांतदा गोराटकर, फाउंडर द केक क्राऊन कंपनी, त्यांच्या शुभ हस्ते वैभव पाटील कोळिवली त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती आपण करत आहोत. अतिशय शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व प्रशांतदा गोराटकर, परेशदा गोराटकर आणि या 2 मित्रांच्या